भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2025-26 तर बघू शकता आपल्याजवळ जोही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयान्वये जे आपल्याला फॉर्म सोबत डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहे किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे या संदर्भात टोटल 24 डॉक्युमेंट आहे की ज्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ही जी माहिती आहे ही एका समाज कल्याण ऑफिसला एका नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे की या प्रकारे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स बनवायचे आहे, डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये अटॅच करायचे आहे आणि फॉर्म सोबत सुद्धा या सिक्वेन्सनी तुम्हाला डॉक्युमेंट्स लावायचे आहे आणि ते संपूर्ण डॉक्युमेंट्स आणि तुम्ही भरलेला फॉर्म हे समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे। रिन्यूअल फॉर्म आणि त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांची फॉर्म दोन्ही फॉर्म सुरू आहे, विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती बघा आणि आपले फॉर्म भरून आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। तर बघू शकता यामध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित किंवा मूळ प्रत जोडण्यात याव्या। तर बघू शकता सर्वात प्रथम आहे अर्जाचा विहित नमुना म्हणजे ऑनलाईन अर्ज आणि अर्जासोबत तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो सुद्धा द्यावा लागेल। त्यानंतर महाडीबीटी जेही तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल ती स्कॉलरशिपचा फॉर्मची प्रिंट सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावी लागत आहे। त्यानंतर विद्यार्थ्याच्या जातीचा दाखला म्हणजे एसडीओने दिलेला जोही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर शेवटचं जेही इयरला होते तुम्ही जसे की 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, लास्ट इयर तुमचं तर तिथून तुम्हाला एक शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला आहे त्याला आपण टीसी म्हणतो, हे सुद्धा तुम्हाला अटॅच करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे यामध्ये स्वाक्षांकित द्यायचे किंवा मूळ प्रत द्यायचे याबद्दलचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। स्वाक्षांकित म्हणजे तुम्हाला झेरॉक्स काढून त्यावरती तुमची सिग्नेचर करावी लागेल आणि मूळ प्रत हा शब्द जेव्हा यूज होतो तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहे। त्यानंतर बँक खाते आधार कार्ड सोबत जे लिंक असणार आहे त्याबद्दलचा एक पुरावा स्लिप तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे आधार कार्ड बँक लिंक याची जी पावती आहे ही सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचे जेही बँक पासबुक आहे तर पहिल्या पानाची तुम्हाला स्वाक्षांकित प्रत द्यायची आहे। तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्याला द्यावा लागणार आहे 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेला आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला ओरिजिनल फॉर्म सोबत सबमिट करायचा आहे। तर विद्यार्थ्यांनी चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जर काढलेला नसेल तर लवकरात लवकर आपला उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराकडून तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी विवाहित असल्यास त्यांना पतीचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल जर एखादी विद्यार्थिनी लग्न झाल्यानंतर शिकत असेल तर। त्यानंतर बघू शकता जर पालकांची डेथ झाली असेल तर त्या प्रकारे विद्यार्थ्यांना मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा द्यावा लागेल। त्यानंतर विद्यार्थी दिव्यांग असेल म्हणजे हँडिकॅप असेल तर तुम्हाला त्याबद्दलचं जेही तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे मिळालेलं ते प्रमाणपत्र जोडावं लागेल। त्यानंतर 10वी आणि 12वी त्यानंतर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा PG यामध्ये जेवढेही तुमच्याजवळ मार्कशीटा असेल पासिंगच्या त्या संपूर्ण मार्कशीटा म्हणजे गुणपत्रिका तुम्हाला जोडाव्या लागणार आहे। म्हणजे संपूर्ण आतापर्यंत तुम्ही जेही एज्युकेशन करत असाल किंवा झालेलं असेल त्याबद्दलच्या संपूर्ण मार्कशीट तुम्हाला यासोबत जोडाव्या लागेल। त्यानंतर बघू शकता सध्या चालू वर्षाचं म्हणजे जिथे तुम्ही सध्या प्रवेश घेतलेला आहे फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयर तर तिथून तुम्हाला ॲडमिशनची पावती म्हणजे फी रिसिप्ट आणि कॅप सर्टिफिकेट म्हणजे जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला असेल, MBAला असेल, MCला असेल तर त्यांना तिथून कॅप अलॉटमेंट म्हणजे कॅप कन्फर्मेशन लेटर मिळत असते जे तुम्ही स्कॉलरशिपमध्ये सुद्धा यूज करता। जी स्कॉलरशिप आपण महाडीबीटीवर फॉर्म फिलअप करतो त्या स्कॉलरशिपला सुद्धा कॅप कन्फर्मेशन लागते आपल्याला आणि ॲडमिशनची स्लिप म्हणजे फीची रिसिप्ट तर हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे किंवा तुम्ही बोनाफाईड सुद्धा लावू शकता। तर यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला या प्रकारे अटॅच करायचे आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्याने चालू वर्षाचे त्यांना उपस्थिती प्रमाणपत्र म्हणजे प्रेझेंटी सर्टिफिकेट हे लागणार आहे। प्रेझेंटी सर्टिफिकेट कसे असणार आहे, कसे बनवायचे या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे। विद्यार्थ्यांनी चॅनलवर जाऊन संपूर्ण अपडेट एकदा चेक करा। डॉक्युमेंट लिस्ट कशी आहे, डॉक्युमेंट लिस्ट कसे बनवायचे संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेल्या आहे। ते व्हिडिओ बघा आणि आपले डॉक्युमेंट्स त्या प्रकारे तयार करा। तर हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे।
त्यानंतर 5 किलोमीटरचं जे सर्टिफिकेट आहे, जसं की तुमचं जे कॉलेज आहे हे महानगरपालिकेच्या 5 किलोमीटर अंतर्गत येते किंवा नाही, याबद्दलचं सुद्धा एक मूळ प्रत तुम्हाला कॉलेजकडून घ्यायची आहे. याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तर हे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जो फॉर्म आहे तुमचा अपलोडसुद्धा करायचा ऑनलाईनमध्ये आणि तुम्हाला फॉर्मसोबत जोडायचं सुद्धा आहे. त्यानंतर बघू शकता महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे आपण डोमेसाईल सर्टिफिकेट देत असतो, हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला, स्थानिक मूळगाव हे सुद्धा तुम्हाला आणायचं काम पडू शकते. आणि तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करताना एकदा आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे एक जी नोटीस बोर्डवर माहिती लावलेली असेल ती माहिती बघा आणि त्या प्रकारे म्हणजे तुम्ही ज्या समाज कल्याण ऑफिसला तुमचा फॉर्म सबमिट करणार त्यांच्याकडून जशी माहिती असेल, जशी डॉक्युमेंट लिस्ट सांगितली असेल, तुम्ही तशा प्रकारे बनवा. ही जी डॉक्युमेंट लिस्ट आहे ही एका जिल्ह्याची आहे, कारण बाकी जिल्ह्याचे डॉक्युमेंट्स हे त्यांच्याप्रमाणे सुद्धा असू शकतात. यामध्ये दिलेले डॉक्युमेंट्स कमीसुद्धा असू शकतात किंवा त्यांच्या नुसार जास्तसुद्धा असू शकतात. त्यामुळे तुम्ही फॉर्म सबमिट करताना एकदा चेक करा आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स बनवा आणि फॉर्मसोबत सबमिट करा. त्यानंतर बघू शकता 18 नंबरचा जो पॉईंट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा पॉईंटनुसार जी आरमध्ये सुद्धा या पॉईंटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर हे जे आहे हे विद्यार्थ्यांनी म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा लागू आहे. भाड्याने राहत असल्याबाबत, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे व कोणत्याही नातेवाईकाकडे राहत नसल्याबाबतचे, तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र हे करायचं आहे तुम्हाला नोटरी. तर नोटरी कशी करायची या संदर्भात सुद्धा स्पेशल व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर ही नोटरी करणं अतिशय गरजेचं आहे. लागल तर तुम्ही जो भाडे करारनामा आहे तो भाडे करारनामा तुम्ही ॲफिडेविट बनवू शकता. परंतु हा जो पॉईंट आहे 18 नंबरचा पॉईंट, हा 18 नंबरमध्ये 4 पॉईंट क्लिअर झालेले आहे बघा. भाड्याने राहत असल्याबाबत, स्थानिक रहिवासी नसल्याबाबत, त्यानंतर कोणत्याही नातेवाईकाकडे राहत नसल्याबाबत आणि त्यानंतर बघू शकता शैक्षणिक वर्षात कोणत्याही वसतिगृहात म्हणजे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेतलेला नाही आहे. 4 पॉईंट एकाच वाक्यामध्ये कंप्लीट केलेले आहे आणि त्या पॉईंटची करायची आहे तुम्हाला नोटरी. तुमच्या आजूबाजूला कुठे नोटरी केंद्र असेल तिथून करू शकता, नसेल तर तुम्ही कोर्टमध्ये जाऊन सुद्धा नोटरी करू शकता. अशा प्रकारे हा जो पॉईंटचा हा पॉईंट सांगा. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवरून संपूर्ण जो डाटा आहे हा तुम्ही तुमच्या जेही स्टॅम्प पेपर वगैरे घेत असाल तुम्ही त्यावरती लिहा आणि नोटरी करा, कारण फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे ही एक 18 नंबरचा जो पॉईंट आहे त्यांची आपल्याला नोटरी करायची आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी भाड्याने राहत असल्याबाबतचे घरमालकाचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा हे तुम्हाला ॲफिडेविट करायचं आहे आणि मूळ प्रत द्यायचं काम पडणार आहे तुम्हाला. अर्जदार जेथे भाड्याने राहत आहे तेथील पुरावा बघू शकता. घरमालकाची टॅक्स पावती किंवा लाईट बिल द्यावं लागेल तुम्हाला किंवा घरमालकाच्या आधार कार्डची जेही स्वाक्षंकित प्रत द्यावं लागेल म्हणजे झेरॉक्स द्यायचं काम पडणार आहे. तर हे तुम्हाला ॲफिडेविट करायचंच आहे आणि हे खालचा जो पॉईंट आहे यामधलं एक डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचं काम पडणार आहे. तर हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा. विद्यार्थी जेथे भाड्याने राहत असलेल्या रूमची जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटोसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. हे सुद्धा मागितलेलं आहे एका जिल्ह्याने. तुम्ही सुद्धा चेक करा की तुमच्या जिल्ह्याला सुद्धा अशा प्रकारे काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत का. त्यानंतर मेस किंवा जे तुमचं भोजनालय आहे तिथून तुम्हाला जेही बिल आहे त्यांचीसुद्धा मूळ प्रत मागण्यात आलेली आहे. त्यानंतर सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत सेमिस्टर पॅटर्ननुसार तुम्हाला द्यावीच लागणार आहे. जेही तुमचे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरचे जेही मार्कशीट असेल किंवा एखादा विद्यार्थी जर 3rd इयरला असेल तर त्यांनी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 असे 4 सेमिस्टर दिलेले असेल तर 4ही मार्कशीट तुम्हाला द्याव्या लागणार. त्यानंतर बघू शकता एक स्वयं घोषणापत्रसुद्धा तुम्हाला तुमच्या ऑफिसमधून मिळू शकते. ते स्वयं घोषणापत्र घेऊन तुम्हाला त्यामध्ये दिलेली संपूर्ण या प्रकारे माहिती असणार आहे. ती माहिती एकदा तुम्ही रीड करा आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे सिग्नेचर करून स्वयं घोषणापत्र तुम्हाला या फॉर्मसोबत द्यायचं काम पडू शकते. जर आपल्यापर्यंत स्वयं घोषणाची कॉपी आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर व आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्याबद्दलची माहिती देण्यात येणार. तर अशा प्रकारे स्वयं घोषणापत्र असणार आहे आणि ते तुम्हाला कसे फिल करायचे याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात येणार. तर यामध्ये संपूर्ण जो हे मॅटर आहे हे मॅटर त्यामध्ये दिलेलं आहे. बघू शकता जसं की एटीकेटीबद्दल बोललेलं आहे, गॅप किती वर्षाची पाहिजे, 2 वर्षाचीच गॅप पाहिजे, अशाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक खंड जर असेल समजा, म्हणजे गॅप जर असेल, तर ती गॅपबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे की खंड हा 2 वर्षापेक्षा जास्त नसावा व अव्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 1 वर्षापेक्षा जास्त नसावा. म्हणजे जी गॅप आहे ही व्यावसायिक अभ्यासक्रमाला 2 वर्ष आणि अव्यावसायिकला 1 वर्ष एवढीच दिलेली आहे. जर तुमची गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटसुद्धा ॲफिडेविट करावं लागेल आणि ते सुद्धा तुम्हाला फॉर्ममध्ये सुद्धा अपलोड करायचं आहे आणि इथे सुद्धा डॉक्युमेंटसोबतसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. तर संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे बघू शकता, शासन निर्णयान्वये संपूर्ण डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहे. कारण जो शासन निर्णय आलेला आहे डिसेंबर 2024ला, त्यानुसार या वर्षाला तरी डॉक्युमेंट लिस्ट ही थोडीफार चेंज झालेली आहे. कारण तेव्हा नोटरीबद्दल कसेच आपल्याला सांगण्यात आलेले नव्हते, परंतु यावर्षी नोटरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जे पॉईंट्स आहे हे सुद्धा वाढवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे थोडाफार चेंजेस आहे, बाकी डॉक्युमेंट्स तर सेमच आहे. तरीसुद्धा तुम्ही आपल्या ऑफिसला एकदा व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही त्रुटी येणार नाही आणि पहिल्या टप्प्यामध्ये तुमचे फॉर्म अप्रूव्ह होणार आणि पहिली जी तुम्हाला इन्स्टॉलमेंट आहे ही लवकर येऊ शकते. कारण त्रुटीवाल्यांचे फॉर्म हे लेट व्हेरीफाय होतात आणि त्यांना पैसेसुद्धा लेट येतात. फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे, तर ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार आपले फॉर्म भरा. स्वाधार योजनेबद्दल कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि स्वाधार योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.